गोंदिया जिल्ह्यामध्ये आमदार परिणय फुके यांच्या निधीमधनं 4 वर्षांआधी 2 कोटी रुपये खर्चून जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी 8 पाणी टाक्या बांधण्यात आल्या। लोकांना शुद्ध पाणी मिळावं यासाठी आरोचं मशीन लावण्यात आलं, पण आता सर्व आरो मशीन सध्या धुळखात पडून आहे। या 8ही पाण्याच्या टाक्यांमधनं आतापर्यंत लोकांना एक थेंबही पाणी मिळालेलं नाहीये। सर्वसामान्य लोकांच्या पैशांचा अगदी चुराडा झालाय। अत्याधुनिक मशीनच्या नावानं प्युरिफिकेशन प्लांट लावले, पण तो प्लांट काय कामाचा, जिथून लोकांना प्यायला पाणीच मिळत नाहीये। शुद्ध पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। योजना फक्त ठेकेदारांचं बिल काढण्यासाठी आणल्या जातात का, असा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोय। टंकीचा काही फायदा नाही आहे। आता उन्हाळ्यात म्हणजे अति आवश्यक आता याची गरज आहे। अजून आम्हाला मग फक्त एवढीच विनंती आहे की आम्हाला म्हणजे पाण्याची गरज पूर्ण झाल्या पाहिजे। काही फायदा नाही भेटत या टंकीमुळे। म्हणजे जसं लावला फक्त पाणी आला म्हणून एवढंच दाखवला त्यांनी, मग त्याच्यानंतर एक बुंदही पाणी नाही आला। या बोरला कमीत कमी 5 वर्ष झाले आहेत, पण या बोरच्या एकही बुंद पाणी आम्हाला मिळालेलं नाही आहे। एवढी पाईपलाईन गेली होती, लागली होती, पण एकही बुंद पाणी मिळालेलं नाही आम्हाला।